नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली हा मालिकेचा आजचा भाग. मित्रांनो, जरा उशीर झाला त्याबद्दल खरंच सॉरी. आणि हे बघा, आजच्या भागामध्ये मित्रांनो, आता सुमित्राने तर खूप टेन्शन घेतलेलं असतं. ऋषिकेश, नाना हे सर्वजण आता सुमित्राजवळ असतात. तेव्हा आता ऋषिकेश अगदी प्रेमाने आईला विचारतो की आई, तुला आता बरं वाटतं का? आणि हे बघ, दिवसभर तू अगदी आरामच करत राहा, कसलाही विचार तू करू नकोस आणि तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि मनावर सुद्धा कोणतंही ओझं ताण वगैरे घेऊ नकोस. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ठीक आहे, मी तर मेले तर खूप उत्तमच होईल. तेव्हा आता सुमित्राचं हे बोलणं ऐकून नाना आणि ऋषिकेशला वाईट वाटतं. कसं ह्या सुमित्राला समजवायचं हेच त्यांना कळत नसतं. तरी सुद्धा आता ऋषिकेश म्हणतो की आई, अगं तू असं का बोलतेस? नाना, हे बघा, तुम्ही तरी तिला सांगा समजावून. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे ऋषिकेश, अरे बाबा, तिला सगळं काही सांगून समजावून झाले, परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अहो नाना, पण असं केल्याने तिची तब्येत आणखीनच बिघडेल. आणि हे बघा नाना, माझी आई लवकरात लवकर बरी व्हायला हवी. आणि हे बघ आई, तू निदान स्वतःच्या तब्येतीकडे तरी लक्ष देशील ना? सुमित्राचे डोळे भरून येत असतात. आता हे जे काही घरामध्ये वातावरण सुरू आहे यामुळे तिला खूप असा मनस्ताप झालेला असतो. तेव्हा आता देईल मी असे बोलून सुमित्रा आता शांत होते. त्यानंतर आता जानकी मात्र त्या डॉक्टरांना भेटायला जरा बाहेरच चाललेली असते. तेवढ्यात आता लगेच तेथे लताबाई येते आणि लताबाई जानकीला अडवते. जानकीला म्हणते की अगं जानकी, जरा मला चहा वगैरे देशील का? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, मी जरा बाहेर कामानिमित्त चाललेले आहे. तेव्हा मात्र आता लगेच लताबाई तिला अडवते. अगं चहा तरी दे आणि मग तुला कुठे जायचं असेल तर दे. जानकी म्हणते की अहो हे बघा, मी तुम्हाला सकाळी चहा एकदा दिलेला आहे. तर लगेच आता लताबाई म्हणते की काय, एकदा दिला म्हणून दुसऱ्यांदा दिला नंतर काही बिघडते का? त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा, तसे नाही, कारण मला बाहेर जायचं होतं आणि खूप असं अर्जंट काम आहे, त्यामुळे जरा मी बाहेरून आल्यानंतर तुम्हाला चहा करून देते, चालेल का? त्यावर आता लताबाई जरा जोरातच ओरडते आणि म्हणते की नाही चालणार, उशिरा चहा प्यायल्यानंतर मला ऍसिडिटी होते, त्यामुळे हे बघ, मला आत्ताच्या आत्ता चहा हवा आहे. आणि हे बघ, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते, मी माझ्या मुलाला सांगते चहा करून देण्यासाठी, तो नक्की मला अगदी चहा करून देईल म्हणून लगेच आता ती ऋषिकेशला आवाज द्यायला लागते. परंतु आता जानकीला तर गुपचूप जायचं असतं. शांतपणे आता ऋषिकेशला सुद्धा त्याबद्दल तिला काही सांगायचे नसते, म्हणून ती घाईने जेव्हा जायला निघते तेव्हा मात्र आता ही लताबाई मुद्दाम ऋषिकेशला आवाज देते. तेव्हा आता जानकी ओरडते. जानकी म्हणते की हे बघा, शांत व्हा. आणि जानकी लगेच आता देते चहा बनवून, आता किचन मध्ये जाते आणि आता तिची बडबड सुरू असते. एकदा मी म्हटले होते की माझं महत्त्वाचं काम आहे, तरी सुद्धा या ऐकायला काही तयार नाही. एकदा चहा दिला तरी सुद्धा यांना सारखा चहा लागतो आणि नशीब चहा मी सकाळी बनवून ठेवला होता, म्हणून जानकीची आता अगदी चिडचिड सुरू असते. आणि आता गुलाबदादा हे सर्व पाहत असतात. गुलाबदादा आता विचार करतात, नक्की जानकी बहिणींना काय झालं असेल. आता थर्मसमधील जो चहा असतो जानकी कपमध्ये ओतते. बिलकुल थोडंसं सुद्धा ऐकायला तयार नसतात असे आता जानकी म्हणत असते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा ऋषिकेशला म्हणते की बरं वाटलं की तुझ्या दुसऱ्या आईकडे बघण्यासाठी तरी आला. कधीतरी अशी वेळ भेटल्यानंतर तिची विचारपूस तरी करत जा, बरं वाटतं. ऋषिकेशला आता खूप वाईट वाटते. ऋषिकेश म्हणतो की काय आई, तू काय बोलतेस? तेव्हा नाना आता ऋषिकेशला समजावतात. ती आता नाराज आहे, एकदा रागवलेली आहे. एकदा तिचा राग जर शांत झाला पहिल्यासारखं ती अगदी सगळ्यांशी बोलेल. त्यामुळे हे बघ ऋषिकेश, तू नको काळजी करू, तू जा बरे तुझ्या कामाला, उशीर होतोय, जरा जा तू. तेव्हा आता सुमित्रा रडत असते. ते अगदी त्या बेडला डोकं टेकून बसलेले असते. ऋषिकेश तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवतो आणि म्हणतो की आई, काळजी घे बरं. आता ऋषिकेशचे डोळे सुद्धा भरून येतात आणि तो सुद्धा रडतच बाहेर निघून जातो. तेव्हा आता सुमित्रा अगदी डोळे उघडते आणि आता ती बघत असते. तिला तर वाईट वाटतं, ऋषिकेशच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते म्हणून. ऋषिकेशची अवस्था सुद्धा आता सुमित्राला नाही बघवत. आता ऋषिकेश बाहेर येतो आणि लताबाईला विचारतो की आई, काय झालं? अगं तुम्हाला आवाज दिला होता का? तेव्हा लगेच आता ही लताबाई ऋषिकेशचे कान भरवत म्हणते की तुझी ती नकटी बायको, साधा मी तिला चहा करण्यासाठी सांगितला होता आणि आता बघ की काय किती नाटकं करतेस. तिला अजून सुद्धा तेच वाटतं की मी तुझी आई नाही म्हणून, आणि हे सगळं अगदी नाटक सुरू आहे. तर बघ ना ऋषिकेश, अरे ती काय वागते, खरंच तिचं वागणं मला काही कळत नाही. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ आई, ऐकून घे, तू असा विचार करू नको, आई जानकी तशी नाही ग, देईन ना ती तुला चहा. तर लताबाई म्हणते की हो हो, बघूयात. आणि तेवढ्यात गुलाबदादा आता ओरडतच येतात की चहा, गरमागरम चहा, आणि हा चहा घ्या, चहा आलेला आहे असं लताबाईला म्हणतो. तेव्हा आता लताबाई म्हणते की अरे बापरे, म्हणजे चहा केला सुद्धा,
की काय तयार होता की काय? तेव्हा आता गुलाबदादा सांगतात की हो तसं की जानकी वहिनी सकाळी चहा केला होता तर तो थर्मसमध्ये भरून ठेवला होता आणि तो चहा मी कपामध्ये ओतला आणि तुमच्यासाठी घेऊन आलो. घ्या ना तुम्हाला. आणि काय हो तुम्हाला टोस्ट खारी वगैरे काही लागते का? आणि जर तुम्हाला पाहिजे नसेल तर मला वहिनी साहेबांनी सांगितले की तुम्हाला काही लागते की नाही जरा विचारून या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बघ ना ग आई, मी तुला म्हटलं होतं की तुला चहा मिळेल आणि तो पण अगदी वेळेवरच मिळाला. तेव्हा आता लताबाई थोडीशी हसते आणि म्हणते की हो रे बाबा, आणि काय रे बायकोची किती बाजू घेशील रे? पण बघितलंस का तू, अरे तिने नोकराच्या हातून चहा दिला, स्वतः नाही दिला. स्वतः आणून दिला असता तर काय बिघडले असते? तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हे बघा, कारण जानकी वहिनी आल्या असत्या परंतु त्यांना अगदी महत्वाच्या कामासाठी कुठेतरी बाहेर जायचं होतं. तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो की जानकीला कुठे बाहेर जायचं असेल. तो गुलाबदादांना विचारतो की तिला कुठे बाहेर जायचं होतं आणि ती आतमध्ये घरात नाही का? तर गुलाबदादा म्हणतात की नाही, जानकी वहिनी बाहेरच गेल्यात, काहीतरी अर्जंट महत्वाचं एक काम होतं असं त्या सांगून गेल्या. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की यावेळेला मात्र जानकीला इतकं अर्जंट कोणतं महत्वाचं काम असेल? तर जानकी आता इकडे त्या लॅब मधील डॉक्टरांना भेटायला येते आणि डॉक्टरांना सांगते की रिपोर्ट्स बदलले. तर डॉक्टर म्हणतात की काय बोलतात, तुम्हाला असं का वाटतं की रिपोर्ट्स हे बदललेत म्हणून? तेव्हा आता जानकी म्हणते की बदलले ही मला पूर्णपणे खात्री आहे, नक्की ते बदललेत, कारण ती बाई ऋषिकेशची आई नाही ही सुद्धा माझी पक्की खात्री आहे. आणि हे बघा मला माहिती आहे की रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आले परंतु माझं गट फिलिंग्स मला सांगते रिपोर्ट्स मध्ये नक्कीच काहीतरी फेरफार झालेली आहे. तर त्यावर आता जे डॉक्टर आहे तर ते म्हणतात की वहिनी तुम्ही असं का बोलतात बरं? अहो ज्या टेस्ट आहेत तर त्या आमच्या लॅबमध्ये चक्क झाल्यात आणि सर्व टेस्ट माझ्या देखरेखीखालीच झाल्यात. तेव्हा तरी सुद्धा जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की हे बघा नक्की रिपोर्ट्स मध्ये काहीतरी घोळ झाला असेल, मला प्लीज इतकं सांगा की ते सॅम्पल्स काही बदलले गेलेत का, त्यांच्यामध्ये काही बदल वगैरे झालेत का? तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की अहो काय बोलतात तुम्ही, हे सर्व असं काही झालेले नाही, कारण हे सर्व अशक्य आहे, कारण तुमच्या सांगण्यावरून मी स्वतः देते समोर तुमच्या हे सॅम्पल घेतले होते. तेव्हा आता सॅम्पल घेतल्याच्या वेळीच जो प्रकार आहे तो सगळा जानकीला समोर आठवतो. त्यावर आता जानकी तरी सुद्धा डॉक्टरांना विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं, सॅम्पल घेऊन जाताना मात्र तुम्ही लगेच म्हणजे कुठेही न थांबता डायरेक्टली लॅबमध्ये गेला होतात का, कसे गेला होतात? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो गेलो होतो परंतु माझ्या कारने मी गेलो होतो. जानकी विचारते की कुठे तुम्ही कारने तर गेला होतात परंतु रस्त्यात कुठे चहा पाण्यासाठी थांबला होतात का आणि रस्त्यात कोणी तुम्हाला भेटले होते का, असं काही तुम्हाला आठवते का? त्यावर आता डॉक्टर म्हणतात की हे बघा अहो वहिनी मी डायरेक्ट लॅबमध्ये गेलो होतो आणि हे बघा वहिनी मी तुम्हाला सांगतो, हे बघा तुम्ही उगाच संशय घेतात, खरंच असं काही नाही. त्यावर आता जानकी म्हणते की नाही डॉक्टर, हे बघा मी तुमच्यावर संशय नाही घेत परंतु माझं मन मला सांगते नकळत नक्कीच काहीतरी बदल झालेला आहे. तर कधी कोणी कसे हेच मात्र नाही लक्षात येत, नक्की काय झाले असेल, सॅम्पल बदलले कसे गेले असतील. त्यानंतर तेवढ्या डॉक्टरांना एक कॉल येतो. डॉक्टर आता 1 मिनिट वहिनी म्हणून आता फोन घेतात आणि ते फोनवर बोलत असतात की गाडीचे स्क्रॅच वगैरे काही गेले का, काही स्टँड वगैरे नाही ना. तेव्हा आता जानकीचे लक्ष जाते. जानकी आता थोडासा विचार करते आणि मी गाडी न्यायला येतो असे डॉक्टर जेव्हा बोलतात फोन ठेवतात आणि जानकी वहिनींना म्हणतात की हे बघा येतो मी. तेव्हा आता जानकी म्हणते की सॉरी, हे बघा एक फक्त प्रश्न बाकी आहे, तुमच्या गाडीचा काही ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे का? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो, परवा जेव्हा तुमच्या घरून मी सॅम्पल घेऊन निघालो होतो तर रोडमध्ये एका बाईकवाल्या बरोबर माझी वादावाद झाली होती. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की काय सांगतात, म्हणजे सॅम्पल घेऊन जाताना वाटेमध्ये तुम्हाला असं काहीतरी कोणी बाईकवर धडक वगैरे देऊन धडकले होते की काय, ऍक्सिडेंट झाला का ऍक्च्युली? तेव्हा त्यावर ते डॉक्टर सांगतात की हे बघा माझी काही चूक नव्हती, मी सरळ रेषेत गाडी चालवत होतो आणि अचानक तो माझ्या बाईकच्या समोर म्हणजे गाडी समोर आला आणि त्याच वेळेस जो काही घडलेला प्रकार आहे तर डॉक्टर सर्व काही जानकीला सांगतात आणि तेवढ्यात तिथे हवालदार सुद्धा आल्याचे सांगतात. तर जानकीच्या आता पूर्ण लक्षात येते. जानकी म्हणते की हो आता माझ्या लक्षात आले. तर त्याच वेळेस मात्र नक्की सॅम्पल बदलले गेले असते. तेव्हा आता जानकीचं हे बोलणं ऐकून डॉक्टर म्हणतात की अहो हे कसं शक्य आहे, इतक्या कमी वेळामध्ये हे सॅम्पल कसे बदलणार? त्यावर आता जानकी म्हणते की हो ठरवल्यानंतर सर्व काही शक्य असतं, कुणाला तरी हे मुद्दाम करायचे असेल तर ते हे सर्व करू शकतो, त्यामुळे प्लीज मला एक गोष्ट सांगा बरं, हे सर्व कुठे आणि कधी घडले होते, असं कोणतं ठिकाण आहे? तर डॉक्टर सांगतात की हो येथेच आपल्या नाक्याजवळ भालेराव उद्यान आहे ना तेथे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकी म्हणते की खरंच डॉक्टर थँक्यू सो मच, खरंच तुमची खूप मोठी मदत झाली. तेव्हा आता डॉक्टर सांगतात की हो जानकी वहिनी येतो आता मी, असे बोलून डॉक्टर आता निघून जातात. तेव्हा आता जानकी म्हणते की हो भालेराव उद्यान, तर आता तेथील सीसीटीव्ही फुटेज आता चेक करायला हवं असे ती ठरवते. त्यानंतर आता गुलाबदादांनी इकडे ऋषिकेशला सांगितल्यानंतर जानकीताई बाहेर गेलेल्या आहेत.
म्हणून आता ऋषिकेश गुलाबला म्हणतो की चल ठीक आहे मी बघतो, तू जा आता. तेव्हा आता ऋषिकेश लगेच जानकीला फोन करतो. जानकी आता बॅगमधून फोन काढून ऋषिकेशचा फोन उचलते, हॅलो हॅलो करत असते. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी कुठे आहेस तू, तुझा आवाज नाही येत. आणि तेवढा सारंग आणि ऐश्वर्याचा जो काही ठरलेला प्लॅन असतो तर तो प्लॅन आता त्यांना सक्सेस करण्यासाठी मात्र ते चोर पावलांनी आता रूममधून बाहेर पडतात. ऋषिकेश नक्की काय बोलत आहे आता हे मुद्दाम त्याच्यासमोर त्यांना अगदी नाटक करायचे असते. ऋषिकेश जानकीला हॅलो करत असतो तर जानकीला सुद्धा आवाज येत नसतो. जानकी हॅलो हॅलो करत असते. जानकी म्हणत असते की अहो इथेच बाहेर कामासाठी आलेले आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी 1 मिनिट होल्ड कर, म्हणून तो बाहेर बोलण्यासाठी जातो. तोच लगेच सारंग आणि ऐश्वर्या लगेच आपल्या रूममधून लगेच घाईने खाली येतात. आणि तोपर्यंत आता लताबाई लगेच आपल्या पदरामध्ये जी पुडी बांधलेली आहे तर ती बाहेर काढत असते. सारंग धावत किचनमध्ये जातो आणि आता ऐश्वर्या खुणावत या दोघांना कामाला लावते. आता नक्की यांचा काहीतरी प्लॅन असतो जानकीला ऋषिकेशच्या तोंडावर अगदी पाडण्यासाठी. ऋषिकेश आता त्याला आवाज येत नसल्यामुळे तो हॅलो हॅलो करत बाहेर जात असतो. तोपर्यंत आता यांचा इकडे हा प्लॅन सुरू होतो. तेव्हा मात्र आता लताबाई सुद्धा काही गोट्या असते तर ते चहामध्ये टाकून देते. आणि आता काही हे किचनमधील जे काही बेसिंगचं भांडं आहे तर तेथे सुद्धा सारंग काही गोट्या टाकतो. तोपर्यंत आता हा सगळं काही कारभार करून हे मोकळे होतात. तर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी अगं कुठे आहेस तू, मला तुझ्याशी बोलायचं आहे, लवकर ये बरं घरी. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश येते. ऐश्वर्या तोपर्यंत सारंगला अगदी खुणावून आपल्याजवळ बोलावते आणि आता लताबाई चहा पित असते. तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग त्यांचं काम करून शेवटी आता रूममध्ये निघून जातात. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, मला सुद्धा तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर ऋषिकेश म्हणतो की हो लवकर ये. ऋषिकेश आता आतमध्ये येतच असतो. तेवढ्यात लताबाई अगदी जोरात नाटक करत ओरडते की आई. तेव्हा तर ऋषिकेशला वाटतं की काय झालं असेल. तो बिचारा धावतच आईजवळ म्हणजे ह्या लताबाई जवळ येतो आणि काय झाले असं विचार. तेव्हा आता लगेच लताबाई अगदी नाटक करत म्हणते की जिभेखाली काहीतरी असं जोरात आले चहा घेता घेता. आता त्यात तर यांनी गोट्या टाकलेल्या असतात, परंतु यांनी दगडाचे गोटे टाकलेले असतात. त्यामुळे आता जो दगड आहे तर लताबाई मुद्दाम तोंडातून काढते आणि म्हणते की अरे बापरे दगड, आणि चहामध्ये दगड का टाकला असेल. म्हणून बरोबर आता ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी आता हे यांचं हे दुसरं नाटक सुरू असतं. लताबाई आता आपल्या गालाला हात लावते, खूप त्रास होतोय असं ऋषिकेशला दाखवते आणि ह्या चहामध्ये दगड कुठून आला म्हणून जोरात अगदी किंचाळत असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बघू 1 मिनिट, आणि ऋषिकेश त्या कपमधील चहा सर्व काही बसीत होतो. परंतु आता त्यात सगळे काही वाळूचे खडे निघलेले असतात मोठले असे. आणि आता लगेच ऋषिकेशला हे बघून सर्वात मोठा धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की असं काय झालं असेल, येथे चहामध्ये दगड कुठून आले असतील. तेव्हा आता लगेच ही लताबाई जोरात ओरडते आणि म्हणते की अरे बापरे, म्हणजे आलं टाकण्याऐवजी ह्या म्हातारीला काही दगड बिगड टाकून दिले की काय. म्हणून आता जोरात किंचाळत असते की जसा तिला खूप त्रास होत आहे असं ती आता दाखवते आणि म्हणते की आई आई ग आई, आणि या घरामध्ये आता मात्र माझं काही खरं नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ, जरा शांत हो, जरा शांत हो. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग बाहेर येतात आणि म्हणतात की काय आरडाओरडा सुरू आहे. गुलाबदादा सुद्धा धावत येतात कारण ऋषिकेशने आवाज दिलेला असतो. गुलाबदादा विचारतो की दादासाहेब अहो काय झालं, का तुम्ही आवाज दिला. तेव्हा ऋषिकेशला रागच आलेला असतो. ऋषिकेश थोडासा रागाने विचारतो की तू चहा तूच दिला होतास ना. तर गुलाबदादा म्हणतात की हो मीच दिला होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चहामध्ये दगड कुठून आले. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की मला नाही माहिती दादासाहेब. तर ऋषिकेश त्याच्यावरच ओरडतो की मग चहामध्ये दगड कुठून आले, चहा तर तूच बनवला होता. तेव्हा आता गुलाबदादा परत म्हणतात की अहो दादासाहेब हे बघा, चहा जानकी वहिनीने केला होता, मी फक्त तो चहा घेऊन आलो होतो. तेव्हा आता ही लताबाई विचारते की अरे पण तुला चहाचा कप कोणी दिला. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतो की जानकी वहिनीने. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की जानकीने का. सारंग लगेच म्हणतो की अरे बापरे चहामध्ये दगड. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम रागाने ऋषिकेश समोर म्हणते की या बाईने चहा घेतला तर तो आणखीन बरं झाले. ऋषिकेश आता ऐश्वर्यावर ओरडतो की ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते की नाही, जानकीने मात्र ह्या बाईला चांगलीच अद्दल घडवली, ते तर खूप चांगलंच झाले. तेव्हा आता लताबाई ही ऋषिकेश समोर ऐश्वर्यावर ओरडते की गपक.
आणि बघितलं का ऋषिकेश, अरे तुझी बायको तर मला मारण्याचा प्रयत्न करते. अरे आज तिने दगड टाकला परंतु उद्या विष टाकायला सुद्धा ती काही कमी करणार नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ तू शांत हो, बोलू नकोस, तुला त्रास होतोय. तेव्हा आता लताबाई जोरात ओरडते आणि हा त्रास तर मला ती जानकीच देते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, जानकी असं केव्हाही नाही करणार, जानकी कधीही चहामध्ये दगड वगैरे नाही टाकणार. तेव्हा आता लगेच लताबाई ओरडते की का टाकणार नाहीस, आणि तसंही मी तिला या घरामध्ये नकोय, आणि हे बघ किती काही असले तरी जानकी मात्र असं काही करणार नाही, नक्कीच काहीतरी घोळ झालेला आहे. तेव्हा आता लताबाई लगेच अगदी गालाला हात लावत उठते आणि म्हणते की ऋषिकेश, म्हणजे तुझी बायको खरी आणि मी खोटी का? त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं कुठे मी असं बोललो बरं, आणि जानकी हे असं का करेल, असं काही करण्यासाठी ती थोडीच ऐश्वर्या आहे का? लगेच आता सारंगला लगेच थिणगी पडते. सारंग म्हणतो की काय दादा, नक्की तू काय म्हणालास आणि तुला काय म्हणायचं आहेस? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, मी तुला हे सांगतो की माझा म्हणण्याचा अर्थ आहे की माझ्या बायकोवर विश्वास आहे. तेव्हा आता लताबाई म्हणते की मग हे दगड चहामध्ये कुठून आलेत? आणि तेवढ्यात आता घाईने जानकी ही घरी येते. तर लगेच लताबाई म्हणते की घे, आली तुझी ती बायको. तर आता ऋषिकेश जानकीकडे पाहत असतो. बिचारे जानकीला आता याचा काही अगदी म्हणजे तिला माहिती सुद्धा नसते की घरी हे सर्व काय सुरू आहे तिच्या पाठीमागे. तिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा लगेच आता जानकीकडे बोट करून जेव्हा लताबाई हे म्हणते तर जानकी विचारते की काय बोलतात, मारण्याचा प्रयत्न आणि मी, काय चाललं तुमचं हे सर्व? तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं मी बोलतेस का तू केलंस? अगं मी फक्त तुला चहा मागितला होता आणि तू लगेच त्या चहामध्ये दगड टाकलेस. तेव्हा आता लताबाई म्हणते की चहामध्ये दगड, आणि हे बघा नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे मला काहीच कळालेले नाही, मी असं काही केलेले नाही. बोलते का असे बोलून आता लगेच जानकी ते दगड पाहते आणि लताबाई तिला ते दगड दाखवते की बघ तुझ्या डोळ्यांनी बघ, आणि जोरात आई ग असं ओरडते आणि जानकीला म्हणते की काय ग हे सर्व करताना तुला लाज कशी वाटली नाही, काय केलंस तू? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा मी काही केलेले नाही, जाताना मी फक्त गुलाबदादांकडे चहा दिला होता आणि तो चहा अगदी ओतून थर्मसमध्ये मी सकाळीच ठेवलेला होता आणि तो चहा फक्त मी गुलाबदादांना तुम्हाला देण्यासाठी सांगितला, बाकी दगड वगैरे आम्ही त्यामध्ये काही टाकलेले नाही, तुम्ही असे भलतेच आरोप आमच्यावर करू नका. ऋषिकेश विचारतो की अगं जानकी पण तू कुठे गेली होतीस? तेव्हा लगेच आता लताबाई मध्येच म्हणते की हो, अरे ऋषिकेश ती कुठेही गेली होती हे विचारण्याऐवजी तू तिला जा विचार की अरे हे तू का केलंस, का असं वागलीस? तेव्हा लगेच आता ऐश्वर्या सुद्धा मध्येच लगेच म्हणते की चहामध्ये दगडस, आणि काय ग जानकी तू ह्या थराला जाशील असं कधीही वाटलं नव्हतं, तुझ्याकडून अशी वागण्याची अपेक्षा नव्हती. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना, नाहीतर काय. तर आता जानकीला राग येतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या हे बघ तू गप्प बसशील का? जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश तुम्ही तिच्या बोलण्यामध्ये येऊ नका, आणि तुमचा माझ्यावर तर विश्वास आहे ना, मी खरंच काही केलेले नाही. आणि आता लताबाई मध्येच ओरडते की हो का, आम्ही नाटक करतो, आणि गुलाबदादाला म्हणते की काय रे तू टाकलेस का दगड चहामध्ये? त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा तुम्ही गुलाबदादांना काहीच बोलू नका, यामध्ये त्यांचा काही दोष नाही. तेव्हा आता लगेच लताबाई विचारते की मग हे दगडाचे तुकडे आले कुठून, आणि या गोष्टीचा, आणि लगेच जोरात आई ग असं ओरडते की जसं तिच्या दाताला खूप त्रास होत आहे, आणि परत म्हणते की या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी शांत नाही बसणार. सारंग सुद्धा होला हो करत असतो. तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की हो तू चहा बनवला ना, मग मला दाखव की चहाच्या भांड्यामध्ये काय आहे, किचनमध्ये चल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे चला आपण जाऊन बघूयात. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो हो, आणि आता सर्वजण लगेच आता किचनमध्ये येतात. तेव्हा ऋषिकेश आता लगेच आतमध्ये इथे आल्यानंतर जानकी त्या सर्वांना म्हणते की हे बघा यामध्ये मी चहा केला होता आणि सगळं काही आता ते भांडे आहे तर ते दाखवते. मी फक्त थर्मसमध्ये तो चहा ओतून ठेवला होता आणि तो चहा मी फक्त ओतून गुलाबदादांजवळ दिला, मग काय चूक झाली माझी यामध्ये तुम्हाला कुठे काही दिसते का? यावर आता लताबाई ओरडते की कशावरून तो चहा देताना मात्र त्यामध्ये दगड आणून टाकले नसतील. आता जानकी म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात, हे तुमच्याकडे याबद्दल कुठला पुरावा आहे का? तुम्ही का असे आरोप माझ्यावर करतात? सारंगने जे बेसिंगमध्ये दगड टाकलेले असतात तर मुद्दाम तो तेथे डोकायला येतो आणि म्हणतो की अरे येथे बेसिंगमध्ये हे दगड कुठून आलेत? ऐश्वर्या सुद्धा आता मुद्दाम तेथे डोकायला येते आणि सारंग म्हणतो की हे बघा ना ऐश्वर्या. तेव्हा आता सर्वजण आता बेसिंगच्या भांड्यात डोकावून पाहतात. तेव्हा त्या बेसिंगच्या भांड्यामध्ये खूप दगड असतात. तर लताबाई सुद्धा डोकून पाहते आणि आता सर्वांना एक प्रकारचा धक्का
का बसतो की यामध्ये दगड आलेच कुठून. तेव्हा आता सारंगने यामध्ये दगड टाकलेले असतात. तेव्हा लगेच आता लताबाई ओरडते की बघ अगं हेच दगड आहे आणि चहामध्ये सुद्धा तेच दगड होते आणि उरलेले जे काही दगड होते ते घाईघाई बेसिंगमध्ये फेकून दिले वाटतं. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो तुम्ही काही कसं बोलतात. आणि जानकी ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश मी काही केलेले नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो का, अजून किती खोटं बोलशील ग. तेव्हा आता सारंग सुद्धा अगदी म्हणजे होला हो करत असतो आणि म्हणतो की हो ना, नाही तर काय. आणि आता लताबाई आपल्या तोंडाला हात लावून म्हणत असते की हो ना ऋषिकेश, आता पूर्णपणे सिद्ध झाले की ह्या जानकीनेच माझ्या चहामध्ये दगड मुद्दाम टाकले होते. तर ऋषिकेशला आता कोणाचं ऐकू आणि कोणाचं नाही अशी त्याची अवस्था होते. तो खूप असा संतापलेला असतो. तेव्हा आता जानकीला हे सगळं काही अगदी एका धक्क्याप्रमाणे वाटते. तर आता लताबाई अगदी तिला खूप त्रास होतोय असं दाखवत म्हणते की बरं झालं तो दगड माझ्या तोंडात आला, घशामध्ये नाही गेला. आणि ऋषिकेश घशात जर गेला असता तर तुझ्या आईचं आज काही खरं नव्हतं. तेव्हा आता जानकी ओरडते. जानकी म्हणते की हे बघा उगाच तुम्ही त्यांच्या मनामध्ये काही असं भरू नका. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश माझा ऐका. परंतु ऋषिकेश आता बाहेर निघून जातो काही न बोलता. जानकी त्याच्या मागे धावतच जाते की ऋषिकेश हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेले नाही, खरंच तुम्ही असं काही मनावर घेऊ नका. तेव्हा आता ऐश्वर्या लताबाईला लगेच त्यांच्या मागे जायला खुणावते. आता ऋषिकेश मागे सर्वजण धावतच बाहेर येतात. जानकी ही आलेली असते आणि ऋषिकेशला सारखं तेच म्हणत असते की ऋषिकेश माझं ऐकून घ्या. आणि ऋषिकेश तुम्हाला खरंच वाटतं की मी हे सर्व करेल का, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी बास कर, हा सगळं काही विषय आता एकदाचा संपून टाक आणि हे बघ उगाच तू वाद वाढू नको, सोडून दे हा विषय. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या तर एकमेकांकडे बघून हसत असतात. ऋषिकेश आता लताबाईला म्हणतो की आई मी तुझे हात जोडून माफी मागतो की जानकीकडून हे सगळं काही चुकून झाले असेल, कधी हे सर्व मुद्दाम नाही करणार, अजून तरी माझा तिच्यावर विश्वास आहे. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या लगेच खाली पाहतात. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की हे बघा चुकून सुद्धा माझ्या हातून अशी चूक नाही घडणार आणि खरं तर हे सगळं काही आहे ना. तोच लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हो बोल ना, बोल बोल ना. अगं हे सगळं ऐश्वर्याने केले म्हणून, म्हणजे हे पग चहा तू बनवला आणि पाठवला सुद्धा तूच, आणि तरी सुद्धा ह्या सगळ्याचं खापर तुला माझ्या डोक्यावर फोडायचं असेल. आणि हे बघा ऋषिकेश दादा, मान्य आहे की मला माझ्याकडून खूप चुका झाल्यात, पण आता मात्र हे जे काही आता आपल्या घरात घडत आहे तर ते केवळ आणि केवळ तुमच्या बायको जानकीमुळे घडतंय, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तर ऋषिकेश ऐश्वर्याकडे रागाने बघतो. तर आता ऐश्वर्या सारंगला म्हणते की चला सारंग. तेव्हा आता गुलाबदादा सुद्धा खाली मान घालून आत निघून जातात आणि ऋषिकेश आत जायला निघतो. तर लताबाई आता म्हणते की हो आजपासून सगळं काही माझ्या हातानेच घेत जाईल मी. आई गो आई खूप त्रास होतोय असं आता आपल्या गालाला हात लावूनच आता ऋषिकेश समोरून आत जाते. ऋषिकेशला आणखीनच वाईट वाटतं, परंतु हे तर सर्व ह्या लताबाईचे नाटक असतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो. तर जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश माझी चूक नाही, आणि जानकी आतमध्ये निघून जाते. ऋषिकेश जानकीला आवाज देतो, परंतु जानकी रूम मध्ये येते आणि खूप रडते. ऋषिकेश तिच्या मागे येतो. जानकी ऐक ना माझं. तेव्हा आता जानकी घाईने डोळ्यातील पाणी पुसते. जानकी म्हणते की सगळ्यांच्या समोर तुम्ही माझ्यावर ओरडलात. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं मी काय करणार होतो, तूच मला सांग की त्या कपामध्ये दगड कुठून आले. तर जानकी म्हणते की मला काय माहिती, आणि तुमचा माझ्यावर अजूनपर्यंत संशय आहे का, मला असं म्हणायचं आहे की ती चहामध्ये दगड मी टाकले का. ऋषिकेश म्हणतो की मी कुठे असं म्हणतो, हे सगळं तू ठरवून केलं असेल, अगं हे सगळं तुझ्याकडून चुकून झालं असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा इतक्या वर्षाचा संसार आहे माझा, चुकून सुद्धा ही गोष्ट अशी माझ्याकडून नाही होणार, आणि तरी सुद्धा तुम्हाला हे सर्व माहिती असून सुद्धा तुम्ही हे सर्व बोलतात, माझ्यावर आरोप करतात. माझं ऐका, ती बाई खोटारडी आहे, ती तुमची आई नाही. तेव्हा आता ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी परत परत तू तोच विषय काढते आणि तेच बोलते, आणि हे बघ मला काही ऐकायचं नाही. जानकी म्हणते की तुम्हाला सर्व ऐकावे लागेल, कारण आज मी डॉक्टर श्रीकांत यांना भेटून आले. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, आणि हे बघा जेव्हा आपल्या घरातून सॅम्पल घेऊन जाताना त्यांच्या गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि तेथे त्यांची गाडी थोडा वेळ थांबली होती, त्यामुळे मला असं वाटतं की तेव्हाच सॅम्पल बदलले गेलेत, आणि हे बघा वाटत नाही तर मला खात्री आहे की सॅम्पल बदललेत. तरी सुद्धा ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तूच सांग की मी काय करू, अगं एखाद्या गोष्टीचा खरंच तू किती केस काढशील ग, आणि हे बघ जानकी तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, की अचानक तुला असं वाटायला लागतं की तू हारतेस. जानकी म्हणते की काय बोलतात. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी तसंच आहे, तसंच तुला वाटते.
जानकी हे बघ, तुला ही हार मान्य नाही म्हणून तू स्वतःला जिंकवण्यासाठी हे सर्व करते, त्यामुळे तुझं हे वागणं मला नाही पटत. आणि ऋषिकेश बाहेर निघून जातो जानकीचं काही न ऐकून घेता. जानकी ऐकून घ्या ऋषिकेश असं म्हणत असते, परंतु आता यामुळे जानकीला खूप वाईट वाटतं. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आता जेथे अपघात घडलेला आहे तर तेथील सीसीटीव्ही फुटेज आता गुलाबदादांना आणायला सांगते. ऐश्वर्या इकडे सारंगला म्हणते की ती जानकी ऐश्वर्या होण्यासाठी बघते, पण ते कधीही शक्य नाही. आणि आता जो पेन ड्राईव्ह आहे तर तो जानकीने आणलेला असतो आणि लॅपटॉपला जोडलेला असतो. आणि आता मात्र तिचा डाव मी तिच्यावर कसं उलटवते हे बघतच राहा असं बोलून ती तो सीसीटीव्ही पाहते. ऐश्वर्या इकडे आता सुमित्राचे कान भरते आणि म्हणते की वेळीच जर आपण हालचाल केली नाही तर हे सगळं काही ऋषिकेश दादाकडे जाईल. तेव्हा आता सुमित्रा रडते आणि विचारते की आता मी काय करू. तर ऐश्वर्या म्हणते की सरळ प्रॉपर्टीचे हिस्से मागा. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता सुमित्राला धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.